लोकं 30,000 घेतलेले उसने. पुन्हा बायकोला बोलवतो, त्या गाडीला हार घालतो, बायकोच्या हातात ताट ठेवतो असं, आणि मग तिला बी इकडून घेतो, हा इकडून असा गाडी मध्ये. त्याच्यात पुन्हा गाणं. कुठेस तू? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री. सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं वन्दे विष्णु भवभयहरणं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलासराणा शिवचंद्रमौळी सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता. महायोग पीठे तटे भीमरथ्यं समागत्य तिष्ठं तमानंद कंदम. पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जीव जगतामध्ये आला, जगदीशाकडे चाललाय. जात असताना हा जीव त्या जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाच्या धण्याचं नामस्मरण चिंतन करतोय का? जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग याच्या ताटात जेवायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जर किंवा मला जर भगवंत जवळ जायचं असेल, नव्हे नव्हे भगवंताच्या ताटात जेवण करायचं असेल नामदेव महाराजासारखं,
याच्या करता सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाचीवर देई संचारुणी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. सर्वांच्या परिचित असा अभंग आहे. नामस्मरण चिंतन ध्यान नेमकं परमार्थ करत असताना बाह्य स्वरूपाने परमार्थिक व्हावं का अंतर स्वरूपाने, याचा अनुभव देणारा अभंग मायबापांनो संत तानसेन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं. हरिभक्तीपरायण आशीर्वाद ज्यांचा कृष्णाजी महाराज चाळीसगावकर अध्यक्ष मोतीराम बाबा वारकरी शिक्षण संस्थे, त्यांचा आशीर्वाद आहेत. पुन्हा श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री महंत भगवान दासजी महाराज अध्यक्ष वारकरी माऊली वारकरी शिक्षण संस्था धरणगावचे आहे. पूज्यश्री ज्यांच्या अधिपत्याखाली 21-15 वर्षापासून तुम्ही आम्ही सप्ताह करतो असे मृदुंग सम्राट मृदुंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेचे मठाधिपती नंदकिशोरजी महाराज. पुन्हा गायन सम्राट महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि अतिशय थोर विद्वान व्यक्तींबरोबर फिरणारे महाराज आहे. सुंदर असे हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज आघाव या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या बाजूला उभे होते अक्षय महाराज, माझ्या समवेत आलेले तुषार महाराज आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवारा या संगीत विशारद भाऊसाहेबजी महाराज या ठिकाणी उपस्थित. हरिभक्तीपरायण विठोबा महाराज धानोरे या ठिकाणी उपस्थित. आदी करून मागे पुढे उभा म्हणजे चोपदार प्रेम महाराज आणि शिरीष महाराज आहेत. आता यातले प्रेम कोणते आणि शिरीष कोणते? हा शिरीष आहे तो प्रेम आहे. असे भालदार चोपदार आहेत. काम हलकं समजू नका. दत्तात्रयाने चोपदारकी केलेली आहे. भगवान दत्तात्रयाने चोपदारकी केली नाथ बाबांच्या घरासमोर. आणि म्हणून या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण पूज्यश्री थोरात महाराज या ठिकाणी पांढरा शुभ्र फेटा बांधलेला विना घेतलेला अंगरखा घातला, हातात चिपळ्या आहेत, दैदिप्यमान होऊन अतिशय आनंद घेतात त्या विण्याचा. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत तुम्हाला. पुन्हा या ठिकाणी पूज्यश्री महाराज मंडळी शेखरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून आमचे साऊंड ऑपरेटर गुरु माऊली साऊंड सिस्टीम डेकोरेशन ऑपरेटिंग मेड मॉनिटर सगळ्या चांगल्या प्रकारची सिस्टीम आहे. मंडप सुंदर आहे. व्हिडिओ ऑपरेटिंग करणारे ऑपरेटर माऊली फोटो स्टुडिओ नांदणे ज्ञानाची माऊली युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. गुरु माऊली साऊंड सिस्टीम या ठिकाणी जितू भाऊची आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला ज्यांनी भोजन दिलं शुभम भाऊ अधिकारी पाटील माहरू तुळशीराम पाटील यांच्याकडे भोजनाची व्यवस्था. कार्यक्रमाचं सौजन्य घेणारे महात्मे श्रीयुत निर्दोष नानाजी पाटील सोनवत, श्री गणेश भाऊ पंजू पाटील माळीच आणि श्री शुभम अधिकारी पाटील आहेत. नाना नागो पाटील आहेत. अशा द्यावेत तेवढे धन्यवाद त्यांचे सुद्धा थोडेच आहेत. विठ्ठल विठ्ठल. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. माय बापांनो सगळ्यात महत्वाचा विषय परमार्थाचा घेऊ. आता पारमार्थिक दिसणं महत्वाचं आहे का असणं महत्वाचं आहे? काय वाटतं तुम्हाला? बोललं पाहिजे कीर्तनात. परमार्थिक कपडे घालावे माणसाने का परमार्थिक बुद्धी असावी माणसाची, हृदय असावं माणसाचं, डोळे असावेत माणसाचे, कान असावेत माणसाची, जीभ असावी माणसाची? नेमकं परमार्थात दिसणं महत्वाचं आहे का असणं महत्वाचं आहे? महिला मंडळ पतिव्रतासारखं दिसावं का असावं? बोला की. असावं म्हणजे भलं मोठं कुंकुण मग साडी मग मंगळसूत्र नुसतं दिसायला पतिव्रता, नुसतं हॅलो हाऊ आर यू हु इज दिस ओहो आय एम फाईन,
नुसतं दिसायला नव्हे, प्रॅक्टिकली असणं फार महत्वाचं आहे. वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ, तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन. माय बापांनो, परमार्थ तुमची बुद्धी स्टँडर्ड करील, परमार्थ तुमची नजर प्रगल्भ करील, परमार्थ तुमचं हृदय प्रगल्भ करेल. आणि आतून ज्या वेळेस तुम्ही स्ट्रॉंग होताल त्यावेळेस तुम्हाला अपमान पचवण्याची ताकद प्राप्त होईल. आणि ज्याला अपमान पचवता आला त्याला मान पचवता आला. मोठं व्हायचं असलं तर ह्या टिप आहेत महाराज. परमार्थीत नुसते मी महाराज दिसायला महाराज आहे, कपडे बाबाचे लफडे नको त्याचे. दिसणं महत्वाचं नाही आहे. महाराज दिसणं महत्वाचं आहे का असणं? बोला की. वारकरी दिसणं महत्वाचं आहे का असणं? मोठी गंमत आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? वारकरी दिसणं महत्वाचं नाही, वारकरी असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसून महत्वाचं नाही आहे, पतिव्रता असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जगात असताना परमार्थामध्ये माझे डोळे किती पॉवरफुल आहेत, हे विषय फार महत्वाचा आहे. पोरांनो, कॉलेजला जाणारे पोरांनो, याचं मेगा पिक्सलिंग सांगतो तुम्हाला. 756 मेगापिक्सलची झुमिंग आहे याची, याचं लेन्स, याची कॅप्चरिंग, याचं डाउनलोडिंग खतरनाक आहे. आता मग मला सांगा, ॲनिमल प्लॅन, डिस्कव्हरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे कॅमेरे वापरले जातात, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरचं झूम करतात, मग कॅप्चरिंग, मग डाउनलोडिंग आहे. जसं जागतिक लेवलमध्ये जगामध्ये एवढा कॅमेरा तरी तयार झाला नाही बरं का आहे. हा कॅमेरा खतरनाक आहे. सगळं काही घडतं ते डोळ्यापासून घडतं, कळलं का? आणि म्हणून डोळे महत्वाचे आहे, विषय महत्वाचा आहे डोळे. तुम्ही माझ्याकडे पाहत असताना, आता तुम्ही माझ्याकडे पाहताय, जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला की. जे दिसतंय ते बघता का जे बघायचं ते बघता? काय वाटतं शेखर गुरुजी? जे दिसतंय ते नाही बघत आम्ही, जे बघायचं ते बघतो. आता तुम्ही तांबे महाराजाकडे बघत असताना एवढंच बघता. जे दिसतंय ते जर बघत असाल तर तुकोबारायची दृष्टी माझी दृष्टी सारखी झाली. अवघे रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा. बस तू आहे याच्यामध्ये, एवढं बघतो तुकोबाराय म्हणतात. तू त्यांच्या जिवंत सिंहासनावर आहे एवढं बघतो म्हणला आम्ही, बाकी काही बघत नाही. त्याच्याकडे गुण आहे का दोष आहे हे बघत नाही माय बापांनो. आणि म्हणून जगत असताना संताची जर दृष्टी असेल तर बीपी वाढत नाही, कळलं का? आता तुम्ही माझ्याकडे बघता ना, फक्त एवढाच विचार करताय, बुवा बोलतोय चांगला पण कोण्या जातीचा असेल. जे दिसतंय ते नाही बघत, जे बघायचं ते बघतो आम्ही. काही काही म्हणतील जातीचं जाऊ द्या, याचं झालं असेल का नसेल, असा द्यावाला सोयड्याला आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. ह्या विद्यार्थ्यांची नजर मोबाईलवर असावी का पुस्तकावर असावी? डोळे कशावर असावेत पोरींनो? व्हेरी नाईस, गुड गर्ल. तरुणांची किंवा कॉलेज कुमाराची नजर बुक वरती असावी का नको तिकडं असावी? ज्याची नजर बुकवर आहे, ज्याची नजर अभ्यासावर आहे, ज्याची नजर स्टडी आहे, स्टडी करते, त्याच्याकडे 4 वर्षात लाल दिव्याची गाडी येते. जो कॉलेजला आहे, बापाने टाकलं क्लासला, पोरीला टाकलं क्लासला, मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी टाकलं, आणि संधीचं सोनं, ज्याला 4-4 तास किंवा जिला 4-4 तास अभ्यास करता आला, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे, स्वानंद आहे, परमानंद आहे. डोळे अभ्यासामध्ये झिजवले, लक्षपूर्वक आहे का बरं का? डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, डीएचएमएच, इंजिनियर, काही एमबीबीएस आहेत, काही डीएचएमएच आहेत, काही जिल्हाधिकारी आहेत, काही सर्जन स्पेशल आहेत, काही हृदयाची स्पेशल आहेत, काही ब्रेन ट्युमरचे स्पेशल आहेत, काही पोटाचे स्पेशल आहेत. यांची नजर स्टडीवर होती म्हणून ते मोठे. आणि आपलं पोरगं कॉलेजला जातं आणि तेरे बिन जिया नाही लागे मेरा राजा.
किंवा आपलं पोरग चुरा के दिल मेरा. ए आई, ए आई ऐक ना, पोराची हेअरस्टाईल का हेडस्टाईल बोल ना. तुझ्या मुलीच्या डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार, आणि डोक्यातले विचार आपल्या घरामध्ये बदल व्हावा, ही क्लास 1 व्हावी, एसपी व्हावी, जिल्हाधिकारी व्हावी, आपला पोरगा MBBS व्हावा. याला अपॉइंटमेंट घ्यावा लागेल आपल्या पोराला भेटायला, अपॉइंटमेंट 3-3 महिन्याची. याच्याकरता याच्या दंडात ताकद असावी का डोक्यात? काय वाटतं हो बापांनो, पोरग दंडातल्या ताकदीनं स्टँडर्ड असावं का डोक्यातल्या? मग डोक्यातली ताकद प्रगल्भ व्हावी याच्या करता माझ्या घरातल्या मुलांना आम्ही माऊली सांगितलेत का? किंवा माऊलीच्या जीवनपटावरती असं रोज एखादी स्टँडर्ड सिरियल निघाली का चित्रपट निघाला चांगला, रोजचा स्टडी 1 तास 1.5 तास 2 तास माऊलीवरती, तुकोबरायवरती, गोरा कुंभार, सेना महाराज, असे शॉर्ट फिल्म थोडे निघल्यात. पण डीप स्टडी, त्यांच्या जीवनातलं चरित्र, जीवनामधला संघर्ष हा जर आमच्या मुलाला दाखवला तर आमचे पोरण पोरी स्टँडर्ड होतील. आमच्या पोराला आणि पोरीला 50 वर्षापासून फक्त लव्ह स्टोरी दाखवतात. माझं म्हणणं कळलं? फक्त लव्ह स्टोरी. आणि याच्यातनं काय घेणार आहेत आमचे पोरं? मला आमचे पोरं 3-3 तास लॅपटॉप समोर आहे, 3-3 तास आमच्या पोराची नजर मोबाईलवर आहे. काय बघतायत? जे बघतायत ना ते डाउनलोड आहे, जे डाउनलोड आहे ना ते कृतीत आहे. आपल्या घरामध्ये राजा करायचा आहे मोठा, तुम्ही किंग मेकर आहात, राजा घडवणारे तुम्ही आहात. आपलं पोरग राजासारखं असावं, दिसावं सुद्धा राजासारखं, आणि विचार सुद्धा राजासारखे असावे. थर्ड क्लास आणि भिकारी नकोय. आणि ज्या घरामध्ये भिकारी विचार आहेत त्या घराला माझे संत कळाले नाहीत महाराज. ज्या घरामध्ये प्रगल्भ विचार आहेत त्या घराला ज्ञानोबा कळाले, तुकोबा कळाले, त्या घराला छत्रपती राजे कळाले, त्या घराला बहिणाबाई कळाल्या, त्या घराला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कळाल्या, अहो त्या घराला आंबेडकराची रमा कळाली, त्या घराला तुकोबरायची आवली कळाली, अहो त्या घराला रामाची कौशल्य कळाली, अहो त्या घराला माय बापांनो माझ्या गोपाल कृष्णाची यशोदा कळाली. आणि हे ज्या घरात कळालं त्या घरातलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं. आय कॅन डू. आणि याच्यातलं काहीच कळालं नाही. मग 70 एकर जमीन आहे, काहीच कळालं नाही. 70-80 एकर जमीन आहे, ते पोरग निस्ते दंडात ताकद आहे. नामदेव बुवा ते पोरग मग तुमचे पोरं कुणाच्या मागे आहेत? हे आई, तुझा जो मालक आहे, तुझा जो नवरा आहे, त्याचं कातड चमकतं का बुद्धी चमकती? बोल ना. तो किती स्मार्ट कपडे घालतोय, किती भारी जीन्स घालतोय, किती भारी टी शर्ट घालतोय, किती भारी बॉडी स्प्रे वापरतोय, किंवा किती भारी त्याचं सेंट आहे, किती ब्रँड वापरतोय, त्याचे बूट किती ब्रँड आहेत, त्याचे कपडे किती ब्रँड आहेत, हे दे सोडून त्याचे विचार किती ब्रँड आहेत. आणि ज्या घरामध्ये विचार ब्रँड आहेत महाराज, विचार समाधान देतील ती विचार देतील. तुम्हाला समाधान एखादा अंगारा लावून होणार नाही. काही एखादी दोरी घातली मग बरं झालं. माइंड किती आहे तुमच्याकडे सेन्स किती आहे, दूरदृष्टिकोन किती आहे.
सेन्स कळाला? सेन्स या शब्दाचा अर्थ काय? तर्क, अंदाज, अनुमान. काही काही मोठ्या लोकांकडे एवढा सेन्स आहे. नामदेव बुवा, नंदकुमार महाराज 2 वर्षांनी पार्टी पडणार आहे. 2 वर्ष अगोदरच ते पार्टीतून बाजूला आहे. हा सेन्स किती, हा अंदाज किती आहे तुमच्याकडे, दूरदृष्टिकोन किती आहे तुमचं? तुम्ही मेंटली फिट आहात का? परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा, मूर्खाचा परमार्थ नाही महाराज. परमार्थ ज्या घरामध्ये मास्टर माइंड आहे त्या घरामध्ये परमार्थ आहे नाना. परमार्थ म्हणजे येड्या माणसाचा नव्हे महाराज. ज्या घरामध्ये परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ कळाला. त्या घरामध्ये क्लासवन आहे, त्या घराला घरपण आहे. आणि ज्या घरामध्ये आजही आडाणीपणा आहे, किरकोळ कारणावरून भांडण्याची सवय ज्या घरात आहे, समजायचं तिथं बुद्धीचं ग्रोथ झालेलं नाही, तिथं बुद्धी वाढलेली नाही. ज्या घरामध्ये स्वारी म्हणण्याची ताकद आहे, स्वारी जाऊ द्या नाही करणार, समजायचं ते घर फार मोठं आहे. माफ करा हो, जाऊ द्या, परत नाही करणार हो, आय एम सॉरी, मला माफ करा, समजायचं सेन्स खतरनाक आहे. आणि ज्या घरामध्ये स्वारीच नाही, काय करशील रे, काय करशील? फार छोटे आहात तुम्ही. इथं माझा पुण्याला एक मित्र आहे, कंपन्या आहेत त्याच्या फार मोठ्या, आणि मला म्हणला ज्ञानेश्वर सध्या तू येतच नाही. अरे म्हणलं येईल एक दिवस, ये ना यार. ते गेला, मी तिथून गेलो. 13 कंपन्या आहेत त्याच्या. किती? आणि 13 कंपन्यामध्ये 16,000 कामगार आहेत. तरुण मित्रांनो लक्षपूर्वक आहे. त्याच्याकडे BMW, मर्सिडीज, जगवार अशा गाड्या आहेत, लॅमोर्गिनी. आणि ती लॅमोर्गिनी मध्ये बसलो, ऑटो गाडी, ती नुसतं सर्च करायचं, नाव टाकायचं, ती गाडी ड्रायव्हरची सीटवर बसायचं, ती ऑटोमॅटिक चालती, टर्न तीच मारती. मी मगरपट्ट्यातनं चाललेलो असताना रिक्षावाला असा आडा आला, त्यानं कट मारला गाडीला. सेन्सर असल्यामुळे गाडी जागेवर थांबली. आता याची गाडी एवढी अप टू डेट व्यवस्थित चाललेली. आणि मोठे लोक कधी साईड सोडत नाही, जे विचाराने मोठे आहेत. पोरांनो जरा लक्षपूर्वक आहे, कधी साईड सोडणार नाही. आणि जो कमकुवत आहे तो साईड सोडून चालतो. ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त गावात कुपन आणायला यायचं, कुपन. येस माय बापांनो. म्हणून ते रिक्षावाला थांबला, रिक्षावाला शिव्या द्यायला लागला. काही कळतं का? गाडी चालवता येते का? यानं काच खाली घेतली. याचं नाव शंतनू होतं. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली नव्हती तरी पण म्हणतो मला माफ करा. आता रिक्षावाल्याने शर्टचे बटन काढले, रिक्षावाला शिव्या देत होता आणि हा स्वारी म्हणत होता. रिक्षावाला शिव्या देत होता. मी त्याला म्हणलो, अरे तुला शिव्या देत होतो, मी उतरून धरू का त्याला? मी त्याला म्हणलो. तो शंतून मला म्हणला, ज्ञानेश्वर कूल डाऊन, गप राहणं जरा, त्याचं माझं चालू आहे ना, मग तू कशाला मध्ये टेन्शन घेऊ? म्हणलं तुझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर आहे, फक्त काढायचं आणि डांबरीवर ठडाड वाजायचा, रिक्षावाला पळून जाईल. तुम्हाला शांत राहा ना, कूल. रिक्षावाल्याने बऱ्याच शिव्या दिल्या. आता याचं एक टायर आणि त्याची रिक्षाची किंमत, मुलांनो 3.5 कोटीची गाडी होती. त्या गाडीत बसलो होतो आणि रिक्षा किती रुपयाची तुम्हाला माहित आहे? 9-9.5 लाखाचं सीट कव्हर त्या गाडीला, सीट कव्हर आतलं. आणि तो रिक्षावाला याला शिव्या देत होता ना, म्हणत जाऊ दे, आय एम सॉरी. रिक्षावाला शिव्या देऊन निघून गेला बरं काय. आणि मी त्याला म्हणलो, शंतनू यार, तुझ्याकडे 16,000 कामगार आहेत, 13 कंपन्याचा मालक आहे, कोटीनं महिन्याला पेमेंट वाटतोय, आणि तुला तो सर्वसामान्य माणूस शिव्या देऊन गेला. त्यानं उत्तर काय दिलं मला माहित आहे का? ऐका रे दादांनो, ए आई, त्यानं उत्तर काय दिलं मला माहित आहे का? ज्ञानेश्वर काय, अरे मी जर त्याला वेळ दिला असता तर माझ्या जवळ 3.5 कोटीची गाडी नसते. कितपत कळलंय मला माहित नाही, पण तुम्ही जर मूर्खाला वेळ देत असाल तर तुमच्याकडे 50 एकरची प्रॉपर्टी संपायला काही वेळ लागणार. तुमचे मित्र कोणते? तुमचे डोळे कशावर आहेत? तुम्हाला दिसतंय काय? काय बघण्याची ताकद तुमच्यात आहे?
आणि तुमच्यामध्ये बघण्याची जर स्टँडर्ड बघण्याची ताकद असेल तर माझे माऊली तुम्हाला कळाले, माझे तुकोबराय कळाले. माऊलीनं मूर्खाला वेळ दिला, माऊलीच्या पिठात वाळू टाकली, माऊलीनं त्याला वेळच दिला नाही, फक्त ते पीठ इंद्राणीमध्ये घेऊन गेले, झोळी झटकून टाकली, पीठ वर राहिलं आणि वाळू निघून गेली. तुम्ही इथं किती मास्टर माइंड आहात. तुमचे डोळे, तुमची बुद्धी, तुमचं हृदय तुम्हाला श्रीमंत करायला कारणीभूत आहे. तुमचे डोळे, तुमची बुद्धी, तुमचं हृदय तुम्हाला दरिद्री करायला कारणीभूत आहे. आणि म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, त्याच्या मूर्तीमध्ये जडावेत. का जडावेत? काय आहे त्याच्या मूर्तीमध्ये? रामाच्या मूर्तीमध्ये काय आहे? काही काही जण म्हणले उघडबंब शरीर आहे, धोतर घातलेलं आहे, बलदंड बाहू आहेत, पृष्ठबैलासारखे खांदे आहेत, पाठीमागे भाता बांधलेला आहे, इकडून धनुष्य बाण आहे, असा पवित्र आहे. लढाईच्या याच्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्र मग मला सांगा, पवित्र चित्त्यासारखा आहे माझ्या रामाचा, पण रामाची निर्णय क्षमता माहित आहे तुम्हाला? उद्या राजा होणार आहे. गुरुदेव वशिष्ठ जी कहने लगे, बोले राघव क्या बात है, आप स्वयं मेरे दरबार में आए हो भगवान जी गुरुदेव, आपने क्यों आने का कष्ट किया? त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रजी गुरुदेव वशिष्ठजीला म्हणू लागले, तुम्ही का आलात माझ्या महालामध्ये? मला बोलवलं असतं तुम्ही आला असतो तुमच्या महालामध्ये, परंतु सांगितलं रामा क्या बात है गुरुदेव, उद्या तुझा राज्याभिषेक आहे. माझा का? भरताला का नाही? मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ गादीवर बसत असतो, हा नियम आहे रामा. आणि मग याचा नियम सांगायला आलो. उद्या तुझा राज्याभिषेक आहे, मग रात्रभर दरबारच्या आसनावर बसायचं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं, कंदमुळं फळं फुलं खायचे, हे सांगितलं गुरुदेव वशिष्ठजीने. गुरुदेव निघून गेले. उद्या राजे होणार आहेत राम, तरी चेहऱ्यावर काही आरश नाही, आनंद नाही, असं पर हावऱ्यापणा नाही. आणि कळालं कैकेयीकडनं 14 साल बनवास जाना पडेगा, तरी चेहऱ्यावर टेन्शन नाही. याच्या करता त्याच्याकडे बघायचं. हे कळलं की नाही मला माहित नाही. याच्या करता बघायचंय, भारताचा राजा होणार आहे तरी आनंद नाही, आणि 14 वर्ष वनवासाला जावं लागणार आहे तरी दुःख नाही. न्यूटन जर तुम्ही असाल, न्यूटन मध्यस्थी असाल, अगदी हा काटा इकडं नाही इकडं नाही, याचं टेम्परेचर वाढत नाही कमी होत नाही, समजायचं माइंड तुमचा फार स्टँडर्ड आहे. आणि तुम्हाला किरकोळ कारणावरून राग येत असेल तर लोक तुमची प्रॉपर्टी तुम्हालाच विकायला लावतील. कळलं का नाही? काय नो काही काही मित्र असे आहेत बर का मित्रांनो, असं सांगतो हा तुम्हाला, भांडण मिटलेलं आहे भांडण, पण काही काही मित्र तुला बोलला, तुला अरे तुला शिव्या दिल्या, मी ऐकून घेतल्या नसत्या, तो मित्र काय करायचा प्रयत्न करतोय? असे काढी टाकणारे खूप आहे. आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये तू असावा आणि माझ्या कानामध्ये तू असावा. अरे कैकेयीच्या कानामध्ये मंथरा घुसली, आमच्या कानात घुसायला काय वेळ लागणार आहे? कैकेयीच्या कानात मंथरेने उडी मारली नामदेव महाराज. मंथरा आली कैकेयीला सांगू लागले उद्या राम राजा होणार आहे. कैकेयी म्हणले तो बरी खुशी की बात है, क्या क्या लगता है तुझे, बोल काय देऊ तुला मंथरा, बोल हिरे माणिक मोती घोडे नोकर चाकर राज्य जमीन काय देऊ? अगं वेडीस का, काय कळतं का? उद्या राम राजा होणार आहे म्हणजे तुझं पोरग त्याचं दास होणार आहे. मग असं कर, त्याला 14 वर्ष वनवासाला पाठव, असं कैकेयीला सांगितलं मंथरेनं. तुमच्या घरात मंथर आहे का नाही? ए बोल ना आई, तुझ्या घरात मंथरा येते की नाही? कधी कधी मंथरा नको ते कानात सांगणारी, नको ते सांगणारी. आता महाराष्ट्रभर मी फिरतो, आज इथं मला कीर्तन, इथं उद्या नांदेडला आहे. असं मी फिरत असताना 4-4, 5-5 दिवस नामदेव बाबा मी बाहेर राहतो, माझ्या घरामध्ये 4-5 बायका सहज येतात शेजारच्या. मी घरी नसलो का मग तिथंच त्यांचा 5-7 जणीचा मुक्काम असतो माझ्या बिल्डिंग मध्ये.
आणि त्यांच्यामध्ये जर मंथरा नाही म्हणून माझा प्रपंच चांगला आहे, पण त्यांच्यात एखादी जर मंथरा आलीच आणि ती जर माझ्या मंडळीला म्हणली, अगं ऐक ना, कुठे गेलेत महाराज? आज आता तिकडं खानदेशला गेले, जळगावला, तिथून मग नांदेड, मग तिथून पुणा, असा त्यांचा 4-5 दिवस रूट आहे. आणि मग एखादी मंथरा माझ्या मंडळीला म्हणली, अगं 4-4, 6-6, 8-8 दिवस बाहेर राहतो, मग काही हाय का त्याचं बाहेर? माझ्या मंडळीचं बीपी वाढल का कमी होईल? म्हणजे तिच्या कानात कुडी उडी मारली. अशा मंथरा खूप आहे. पण तुमचे कान जर पवित्र असेल, हलके नकोय का कान? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. माझे डोळे काय पाहताय, माझे कान काय ऐकतायत, माझं तोंड काय बोलतं, याच्यावर आपली कॅपॅसिटी आहे. तुमची ताकद याच्यावर आहे. शुगर का वाढते, बीपी का वाढतो, नको त्याचं टेन्शन तुम्ही घ्याल, नको त्याच्या सानिध्यात तुम्ही राहता. म्हणून संपायला कारणीभूत आपले मित्रच आहे. महाभारतामध्ये सगळ्यात मोठा बलशाली कोण आहे? बोला ना, तुमच्यामध्ये कोण आहे? महाराजजी, नाना, महाभारतात सगळ्यात ताकदीवान कोण आहे? बोला ना, सांगा ना, कोण आहे? ओ माऊली, असे 6 भीम आले तरी आपटायची ताकद आहे त्याच्यात. कोण आहे? कृष्ण बी नाही. असे 4 अर्जुन आले तरी मारायची ताकद आहे त्याच्यात. महारथी कर्ण. का हारला कर्ण? का संपला कर्ण? हो बोला ना, हे पोरांनो, का? संगत तर आहेच, पण कर्णाचा ड्रायव्हर त्याचं नाव शैल्य. आणि शैल्य या शब्दाचा अर्थ आहे जखम. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्या हॉस्पिटलच्या समोर लिहिलेलं राहतं शैल्य चिकित्सक. जखम. कर्णाने नंदकुमार महाराज किती चांगला बाण मारला, तर हातामध्ये घोड्याचे बागदोर असलेला शैल्य म्हणत होता, अर्जुनापेक्षा कमीच आहे. तुमच्या घरामध्ये जर असे असतील ना, तुमची मंडळी सुद्धा शैल्य होऊ शकते. तुम्ही किती चांगलं करा तरी मंडळी म्हणत नाही ना, त्यांच्यापेक्षा आपली मका हलकीची. नवऱ्याला वार केला, हृदयावर वार केला, हृदयावर, शरीरावर नाही बरं. यातना आणि वेदना याच्यात फरक आहे. यातना कशाला होतात आणि वेदना कशाला होतात? साहेब, यातना कशाला होतात? पोरांच्या डोक्यावरून चाललं का? तुम्हाला कळतंय ना? पण आनंद येतोय ना, हे ऐकायला आनंद येतोय. यातना कशाला आहेत आणि वेदना कशाला आहेत? वेदना होतात त्या कातड्याला, हाडाला, आणि यातना हृदयाला. तुमच्या घरामधले जर यातना देणारे असतील तर तुम्हाला जिवंतपणे मारायचा प्रयत्न आहे. पोरांनो, तुम्ही 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 तुमचे मित्र जर तुम्हाला यातना देणारे असतील तर तुम्ही कधी ग्रीप घेऊ शकत नाही. आणि तुमचे मित्र तुम्हाला जर प्रोत्साहन देणारे असतील तर तुम्ही सप्रात जन्माला या, पण सप्राचा बंगला बांधल्याशिवाय मरणार नाही. तुमच्या सगळ्या अवतीभोवती परिसरावर अवलंबून आहे, तुम्हाला मोठं व्हायचं का छोटं व्हायचं. पतन उद्धार संसाराचा संघामुळं, आणि उद्धार जरी होत असेल तरी संघा. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आधमा संत सेवे. चांगल्याची संगत आणि चांगल्याची पंगत. नको त्याच्या पंक्तीत जाल,
नको त्याच्या माग फिराल. तुमचं पोरग कोणाबरोबर मूर्खाबरोबर जर फिरलं ना, 4 मूर्खाबरोबर जर फिरलं ना, 5वं मूर्ख आपलं पोरग व्हायला काही वेळ लागत नाही. 5वा मूर्ख आपलं पोरग. 4 बेवड्या बरोबर पोरग जाऊ द्या, 5वा बेवडा आपलाय. पतन उद्धार संघाचा महिमा. तुम्ही कोणाबरोबर फिरताय, कोणाच्या संगतीत आहात, कोणाच्या पंक्तीत आहात, तुम्ही काय बघताय, याच्याकरता घरामधली आई न बाप हे बी फार महत्वाचे. परमार्थ म्हणजे तुका म्हणे कस जसं असन तस. चला जेवायला चला. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. कसे आहात तुम्ही? इथं किती MM आहात? हे मर्क्युरी किती वॅटची? 240 वॅट. याच्यामध्ये जर 480 वॅट करंट सोडला तर फुटून जाईल. तिची कॅपॅसिटी फक्त किती आहे? 240. मग मला सांगा बापांनो, ए आईंनो, बाप आणि आई आहात, मला सांगा बापांनो ना आयांनो, यांना आणि हे पोरं इकडे बसले त्यांना, हे इथं किती वॅटचे बनवायचे तुम्हाला? इथला वॅट किती यांचा? 50 एकर जमीन सांभाळायची ताकद आहे यांच्यात? 10 JCB सांभाळायची ताकद आहे यांच्यात? रोड टलचे 3 पेट्रोल पंप सांभाळायची ताकद आहे यांच्यात? तुम्ही प्रॉपर्टी देणार आहेत तुमच्या पोरांना, पण ती सांभाळण्याची ताकद त्याच्या डोक्यात आहे का? जर असेल तर धन्य माता पिता नामदेव बाबा. धन्य माता पिता तयाचे. बापाचा DNA स्टँडर्ड आहे. बायोलॉजी जाणणार आहे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणार आहे, जीवशास्त्र जाणणार आहे. बापाचं रक्त शुद्ध आहे. रक्ताचे एकांत थेंबापासनं आम्ही निर्माण होणार आहोत. हे निर्माण झालेले आहेत, आम्ही निर्माण झाले रक्ताच्या एका थेंबापासून. तो थेंब पवित्र लागतो महाराज, त्या थेंबाला आहार शुद्ध लागतो महाराज. तिथं संगत चांगली लागते, तिथं पंगत चांगली लागते. त्यावेळेस घरामध्ये ऑरियर आहे, त्यावेळेस घरामध्ये किंग आहे, त्यावेळेस घरामध्ये राजे आहेत. नाही ते संगतही चांगली नाही, पंगतही चांगली नाही. आपल्या घरातलं पोरगं म्हणजे आपलं नाद नाही करत.
बीज तैसे फळ वरी आले अमंगळ, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची या, ऐसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची या. इथं हो, इथं परमार्थ महत्वाचा आहे, पती पत्नीचं प्रेम महत्वाचं आहे बर का. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तुझा श्वास तो माझा श्वास, माझं जगणं ते तुझं जगणं, माझं मरण ते तुझं मरण, हे हृदय ते हृदय, हे हार्ट टू हार्ट, हे प्रेम लागतं घरामध्ये. पती पत्नीचं जर प्रेम असेल, तुझं जगणं ते माझं जगणं, माझा श्वास तो तुझा श्वास, हे हृदय ते हृदय, तर त्यांच्या मिलनातून छत्रपती राजांसारखे लेकरं जन्माला येतात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, परमार्थ म्हणजे येडेच काम. इथं माइंड फार महत्वाचं. मोठं लिहूगच मोठे नाही तर मोठे जे आहेत ते मोठेच आहेत. 8-8 पिढ्यापासून श्रीमंती त्यांच्या घरात, 8-8, 10-10 पिढ्यापासून त्यांचं ऐश्वर्य वाढत चाललं ना. आपल्याकडे कधीच नवात मग कधी पैसे आले त्याची बुलेट घेतली, त्याचा सायलेन्सर वेगळाच आणला, साऱ्या गावात हिंडत डुट 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 फाय ले 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 ले. अरे येडायस तू. तुमच्या गाडीच्या फायरिंग वरून तुमची बुद्धी कळती. येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. तुम्ही किती शार्प आहात इथं. मोठ्याची गाडी कधी येते कधी जाती हे सुद्धा कळत नाही. जे खरोखर ओरिजिनल श्रीमंत आहेत ना, त्यांची 4 व्हीलर कधी येते आणि कधी जाती हेच कळत नाही. आपली गाडी चालू झाली की सारं गाव जाग होत. अहो मोठ्याची प्रॉपर्टी ते कधीच उदामाधा करीत नाही, स्टेटसला ठेवत नाही. मोठे लोकांनी बघावं तुम्ही, शेती घेतली आणि लगेच स्टेटसला थोडं 45 एकर जमीन ठुलं. आपण चार्जिंग वरची स्कूटी आणतो 40,000ची, त्याच्यातही 30,000 लोक कोण उसने घेतलेले, आणि त्याचं स्टेटस ठेवतो ते असा फोटो काढत ते. बरं का नामदेव बा, असा फोटो काढत ते, असं काढत कधी कधी असाही काढत, आणि ते थिएटरला ठेवतं, त्याला गाणं ठेवतं, मणी होत म्हणून दावलं करून, जिद्द होती म्हणून आणलं वडून. लोक कोण 30,000 घेतलेले उसने. पुन्हा बायकोला बोलवतो, त्या गाडीला हार घालतो, बायकोच्या हातात ताट ठेवतो असं, आणि मग तिला बी इकडून घेतो, हा इकडून असा गाडी मध्ये. त्याच्यात पुन्हा गाणं, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहे. अरे कुठेस तू? कुठेस? आपण कुठंच नाही. कातड्याचं स्टेटस ठेवायचं, काहीतरी करून दाखवा. बापाच्या ना आज्याच्या जीवर कुठपर्यंत आहात? कोण आहोत आपण? शूर आहोत, वीर आहोत. आमचे पूर्वज, आमच्या पूर्वजांचं लग्न कशा बरोबर आहे? शूर आदी सरदार काय गुणाची, शूर आदी सरदार काय गुणाची. देव
अमृतो की संतान आहे, अमृतापासून तयार झालेलो होता आपण. शूर आहोत, वीर आहोत. देव देश आणि धर्माकरता आमच्या पूर्वजांनी हातात प्राण घेतलेले नाही महाराज. हातात प्राण घेऊन हे आम्हाला हे दिवस आणून दिलेले. हो, कितीतरी संकट झेलण्याकरता ती मर्दानी छाती आमच्या पूर्वजांची. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. आपल्या पोराला 2 संकट झेलता येत नाही, आपल्या पोराला 4 संकट झेलता येत नाही. आम्ही पोरं दंडातल्या ताकदीचे बनवले का डोक्यातल्या ताकदीचे बनवले? मला सांगा हो दादा, हे आई, शेतकऱ्याची नजर झाडाच्या पानावर असावी. ब्लेंड शेतकऱ्याची नजर मकाला लष्करी आळी यायच्या अगोदर स्प्रे मारणारी असावी का नसावी? तुमच्याकडे पीक कोणते घेतले जातात? कपास आहे, मका आहे. त्या कपाशीवर बोंड आळी पडायच्या अगोदर स्प्रे मारणारा शेतकरी असावा का सगळ्या कपाशीवर बोंड आळी पडली आणि मग पाठीवर स्प्रे पंप घेऊन निघाला? अरे सावध असणारा बागतदार असावा. बागतदार म्हणजे बाप, बागतदारीन म्हणजे आई. हे तुमच्याकडे खुरपणी करतात, त्याच्यामध्ये गवत कोणते कोणते? वागणं घे का, शिपरूट, केनपट, हा, हे गवत आहेत का? बरोबर, काँग्रेस. मग ते मकातून काढून टाकावं लागतात ना त्याला. मग तणनाशक चालतं का? मकाला आहे का तणनाशक? पण जमिनीवर इफेक्ट होतो ना, किंवा पीक 15 दिवस मागे येतं, रिवर्स येतं. बरोबर आहे ना? आता लक्षपूर्वक काय म्हणजे हो, शेती बरोबर जर तुम्ही असाल निगडीत, ज्याला माती कळाली त्याला गती कळाली. ज्याला मातीच कळाली नाही त्याची माती व्हायला काही वेळ लागत नाही. हे लक्षपूर्वक आहे का? हो. आणि म्हणून पीक जोमात येणार आहे, कपाशी जोमात येणार आहे, त्याला डुकरापासून सावध राहणं. बरोबर आहे ना? त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं, त्याला DAP 10-26-26 बोरॅकॉल, त्याला ठिबकद्वारे NPK खत सोडावं. बरोबर आहे की नाही? त्याचा ग्रोथ, त्याची मका, त्याचा तो मक्याचा दाणा, त्याची मावचर. बरोबर आहे की नाही? हे सगळं स्टँडर्ड लागतं. शेतकरी चांगला लागतो. एकरी 60 क्विंटलचं काढतात ना ऍव्हरेज. 55 ते 60 करायचं ना, तर स्टँडर्ड करायचं. 10 एकर नाही, 5 एकर करा, पण 10 एकराचं उत्पन्न काढणारा बागायतदार आदर असेल तर समजायचं तो फार ब्रिलियंट आहे. त्याच्याकडे 10 एकर जमीन, म्हणलं किती क्विंटल झाली? ते म्हण 3 क्विंटल. सोडून दे, विकून टाकशील. नको करू. उतरलाय ना, उडी मारली ना, त्याचा एव्हरेज दाखवा. ऊसाचं काही बागायतदार एकरी 106-107 टन एव्हरेज काढणारे. कांदा एकरी माझ्याकडे 30 टन एव्हरेज काढणारे माणसं आहेत कांद्याचं. तुम्ही तरी मकाचं काढता. मका जाती कधी कधी चांगले, मग आमच्याकडे थोडी तुरळूक करतात. 52, 54, 56 क्विंटल एकरी करा. जर करणारे असाल तर ग्रीप आहे, नाही तर पाणी सोडून दिलं ना घरी झोपला. काय उपयोग आहे काय? म्हणून जगत असताना ज्या घरामध्ये परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. परमार्थ म्हणजे सावध होणं, परमार्थ म्हणजे दक्ष असणं, परमार्थ म्हणजे वेळेच्या अगोदर सगळे काम करून मोकळं होणं, याच नाव परमार्थ.
हे सापडणं महत्वाचं आहे. हे आई, तुला खुरपणी जमणं महत्वाची आहे. मी त्या पिकाची गोष्ट नाही करीत, ह्या पिकांची सांगतो. ह्या पिकांची सांगतो. उभा राहा, उभा राहा तुम्ही. हा, तुम्ही इतके टोळके उभा राहा. भैया राहा उभा, राहा रे दादा उभा राहा ना उभा. हे टी शर्ट उभा राहा. तू बी राहा ना, इथले पोरं उभा राहा ना. इथले पहिली ते 10वी राहा उभा. इथले राहा ना. हे राहा ना. हे गंठ्या दिदू तुम्ही राहा उभा. इथं राहा उभा. उभा राहा. परत मी काही विचारणार नाही. उभा राहा फक्त. तुम्हाला उभा करून बसवणार. हे मी का उभा केलेत माहिती आहे का? हे का उभा केलेत माहिती आहे का? ओ आई, ओ दादा, हे आयांनो, हे बापांनो, हे का उभा केलेत? हे तुमची पिकं आहेत. हे काय आहेत? तुमचे पिकं आहेत. बसा खाली. हे कसे असावेत तुमच्यावर अवलंबून आहे. ह्याचे ऍव्हरेज कसं असावं? किती मोठे रोग आले तरी त्याच्यामध्ये ते न वळपडता सामोरं जावेत. किती मोठे संकट जरी आले तर त्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष त्यांनी साधणं महत्वाचं असतं. याच्याकरता आई आणि बाप घरातले स्टँडर्ड असावे. आई, तुझ्या पोरीनं क्लास 1 व्हावं याच्याकरता तुझे कपडे कसे असावे? तुझं ब्लाऊज कसं असावं? साडी कशी असावी? किती झाकून पाकून असावं? बोल ना. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. फार महत्वाच्या गोष्टी. राणी पद्मिनी, चित्तोडची महाराणी, बरोबर आहे. तिची सौंदर्याची चर्चा कुठवर होती? जगभर. तरी ती स्त्री गोंगट मध्ये राहायची, पडद्यामाग. आणि खानदाने घरातली स्त्री. हे कळतंय तुला? आपल्या घरातल्या स्त्रीनं ब्लाऊजला बाया शिवावेत का नाही शिवाव्यात? पटकन बोला, पटकन बोला. झाकून पाकून असावं. पाठीमागचा ब्लाऊजचा गळा बोला ना. हे हसू नका, हा विनोद नाही. झाकलेला असा. मका जर झाकलेली असेल तर टरारून उगते. म्हणून घरामध्ये स्त्री झाकलेली असावी, धन झाकलेलं असावं आणि ज्ञान झाकलेलं असावं. या 3 गोष्टी जर झाकलेल्या असतील ना तर ते घर कधीच रोडवर येत नाहीत. आणि ह्या 3 गोष्टी जर उघड्या पडल्या तर ते घर उघडं पडायला काय वेळ लागत. हे ज्याला ज्याला कळलं असेल त्याला मी धन्यवाद देतो. कोण होता मी? सह्याद्रीचे पुत्र मावळे.
राजमातानं माझ्या छत्रपती राजांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलवलं का? डोक्यातले विचार. तुमची नजर तुमच्या आहारावर पण आहे बरं का. जे खावं ते निर्माण करावं. घरामध्ये जर आहार शुद्ध असेल तर नजर शुद्ध आहे. घरामध्ये जर आहार उद्विग्न असेल, वासना जागृत करणारा आहार असेल, तर तुमची नजरही त्याच क्वालिटीची. काय खाऊ घालावं, यांना काय द्यावं? वेपर्स, मॅगी, नूडल्स, चाउमिन, काय द्यावं? मुलींना काय द्यावं खायला? एक सांगू, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ही कीर्तनात सांगायची वेळ नाही यायला पाहिजे मला, पण मला सांगावं लागतंय. दादा, हे आई, ओ दादा, दुसरीची पोरगी घरात येऊन तिच्या आईला म्हणत असेल, हे आई, काय रक्त येतंय ग. दुसरीच्या पोरीला मासिक पिरियड्स यावेत, आहार चुकीचा घातला असतो. आई होण्याकरता वय नाही लागत, आई होण्याकरता विचार लागतात. तिला तू नूडल्स, मॅगी, बर्गर, पिझ्झा, मिक्स वेज काही देतेस तू तिला? तिचे हार्मोन्स मागं पुढं करतेस तू. एक लक्षात ठेवा, हे लेकराचं लेकरू पण जर दुसरीला असताना म्हणजे 8वी मध्ये जर संपल्या जात असेल, तर घरातला आईन बाप आहार द्यायला चुकला. तुम्ही चुकला. आपल्या 8वीच्या पोराला त्याच्या वासना जागृत होत असतील आणि खिशात कंगा ठेवून जर भांग पाडत असेल पोरीकडे बघून 8वीचं पोरग, तर तुम्ही पोरं फक्त वासनेने मोठी केलं. काय आपण काय द्यायला पाहिजे? ए आई, ओ दादा, माझ्या हनुमानजीला अंजनी मातेनं असा कोणता आहार दिला का ते वज्रदेही आहेत? वज्रदेही आहे. त्या देहामध्ये एकही रोग नाही. डायबिटीस ना, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिराचा ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जी मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्यूमरचे प्रॉब्लेम, एकही रोग नाही मारुतरायाच्या ह्या देहामध्ये. असं काय खाऊ घातलं असेल? माहित आहे, ओरिजिनल गावरान गाईचं दूध 1 ग्लास, त्याच्यामध्ये केमिकल विरहित 2 चिमटी हळद रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस ती लेकराला म्हणजे हनुमानजीला देत होती. आज इथं कोणती अंजनी माता आहे की ते आपल्या पोराला आणि पोरीला हे देते? वरबोट कर. अरे तू बर्गर देतेस, पिझ्झा देतेस, मिक्स वेज देतेस, पाणीपुरी देतेस, नको ते शिळं खाऊ घालतेस आणि नको ते आलंय पुन्हा बाजारात. ते बी इंजेक्शन देऊन पोचलेल्या कोंबड्या आहेत. काय नाव आहे त्याचं? पांढऱ्या कोंबड्याला काय म्हणतात तुमच्याकडे? बोला ना. हा, बॉयलर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खाणाऱ्यांना लक्षपूर्वक आहे का? त्या बॉयलर कोंबड्यामध्ये कोंबडी नाही, कोंबडा नाही. त्याच्यात कोंबडी नाही, कोंबडा नाही. ते मधलंच आहे ते. कळलं की नाही तुम्हाला? आपण कसं एखाद्या गर्दीतून चालल्यानंतर समोर जर गर्दी असेल, आपण हे चल बाजूला हो रे, मला जाऊ दे रे, बाजूला सर, आपण असं म्हणतो की नाही? आणि ते जर गर्दीतून चालत बाजूला हो ना, याचं मांस तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ घालताय. आम्ही वंचित आहोत. वंचित कळलं नाही? आहारापासून वंचित आहोत. ज्या ज्या घराला आहार कळाला ना, ते घर जिल्हा अधिकारी आहेत. एका सहीवर जिल्हा चालतोय. कोण आहे तुमच्या जिल्ह्याचा अधिकारी? काय आडनाव आहे? घुगे, बरोबर आहे ना? संभाजीनगरला कोण आहे जिल्हाधिकारी? दिलीप स्वामी आहे. अहिल्यानगरला कोण आहे? पंकज आशिया. नाशिकला कोण आहे? शर्मा.
हा हा आयुष प्रसाद बरोबर आहे की नाही? बीडला कोण आहे? विवेक जॉन्सन. तुमचे किती आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत भैया सांग रे? 36. कोणी सांगितलं मला तेव्हा? इकडे ये. टाळ्या वाजवायच्या करता. काय नाव आहे तुझं? शिवाजी दिनकर पाटील. ही कॅप्चर शक्ती आहे. आता तुम्हाला मी सहज विचारेल, विनायक दामोदर सावरकर यांचं संपूर्ण नाव सांगा मला. कोण सांगू शकतं तुमच्यातलं? बरं दुसरं विचारतो, हे तुम्हाला विचारतो मी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं संपूर्ण नाव काय आहे? पाहिला शार्पनेस किती आहे. इकडून कोण म्हणले? कोण कोण आहे? काय नाव आहे त्यांचं? उभा राहून सांग ना. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांचं संपूर्ण नाव तेच आहे. म्हणजे ही पहा किती स्मार्ट आहे. आपले गांगे इथं अरे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं, याच्या करता पहिलं चरण आहे. सदा माझे डोळे जडोरे सदा माझे डोळे जडोरे सदा माझे डोळे जडोरे सदा माझे डोळे जडोरे ओ तुम्ही 8:42 चालू केलं. पाहुणे माळकरी माझे पाहुणे.
ज्याच्या गळ्यात माळ मग ते कोणी का असाना मांग महारचा मार कुंभार दिली धनगर बांजारी माळी साळी कोळी लवार सुतार मुसलमान कोणी असो ज्याच्या गळ्यात माळ किंवा मा जवळचा पाहुणा. आमच्या वारकऱ्यात जात भीत नाही महाराज. आमच्या वारकऱ्यात एकच हे बघ हे आई का आणि चल मग माया जातीच आहे हे नाही न त्याच्याकडे 100 एकर जमीन तो आपल्या जातीचाच नाही. हे फार महत्वाचा विषय आणि टिकायचं असेल इथून पुढं महत्वाचं टिकायचं जर असेल नाही तर संपायला काय वेळ लागणार नाही. क्या भरवसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेती. मौत कुणाकडून काही घेत नाही. यमदूत आला मी जर म्हणलो मी महाराज आहे मला राहू दे 10 वर्ष तो म्हणून तू पहिला निघ जाणार आहोत महाराज. इथं वशिला चालत नाही आमची वाट पाहतोय तो. घडी घडी वाट पाहतोय आमची. मरतोय का जगतोय आम्ही काय वाटतं तुम्हाला आपण मरून राहिलो का जगून राहिलो. अण्णा हो नाना तात्या आपण मरतोय का जगतोय. हो हे नानाच आहे. आपण जगतोय का मरतोय. पोरांनो काय होतंय आपलं आता. आपण जगून राहिलो का मरून राहिलो. हा काय म्हणली दिदू जगतोय. वा मग आपण जगतो म्हणावं तर आपला एक एक दिवस वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे. मग वाढतोय का कमी होतोय. आयुष्यातला एक एक दिवस कमी होतोय का वाढतोय. नजर कमी झाली म्हणजे डोळे मेले. काही काहींचे गुडघे असे वाकले ना पुन्हा शेकिल्याशिवाय सरळ होत नाही. मग मेलेत का जिवंत आहेत बोला ना. काही काहींचे दात मेलेत. काही काहींचे कान मरून गेलेत. मी कॉलेजला होतो त्यावेळेस अशी दाढी राखायचो मस्त. मी अशी काळी भोर दाढी माझी कट मारून राहायचो असं मस्त. माझी हेअरस्टाईल जरा भारीच होती. मला तब्येत चांगली होती. मी जिम वगैरे मारायचो. माझे मित्र म्हणायचे वाव व्हेरी नाईस.
मी तसतच म्हणत "ऍस." असं केसावरनं असा हात फिरवायचो, असं चाललो ना, असे झूम करायचे माझे केस, असे 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 बम करायचे आणि मी असं करायचो, ते वेगळंच होतं. पण आता जर फेटा काढला ना, तर इथपर्यंत उजडीचे मन झालोय. मग माझे केस मेलेत का जिवंत आहेत? बोला ना. मेलेत. काळी भोर दाढी होती महाराज माझी, असं मस्त कट मारायचो मी, ते भारी दिसायची. पण तिचं काळ पण मेलंय. अरे इकडे लाव ना मग फॅन, तुझ्याकडे भुंगे आहेत तर तू का लावले नाहीस? दोन्ही तुलाच लागतात का? एक लाव ना मला, किती गरम झालंय. विठ्ठल विठ्ठल सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. मरलंय, कान मेलेत बऱ्याचशा जणांची, पचन क्रिया मेली आहे. घडी घडी वाट पाहतोय तो. आयुष्य जात आहे पहा. एक एक दिवस कमी होतोय, मिनिट सेकंद कमी होतोय. वक्त किसी का गुलाम नाही. म्हणून परमार्थ फार महत्वाचा विषय. पण परमार्थ कसा करायचा मी मगाशी सांगितलं. तुमचे परफेक्ट काय करायचे? डोळे, परफेक्ट कान, परफेक्ट जीभ. बाहेरून जरी शरीर एक दिसत असलं, माझं मान अशी इथं जोडलेली गेली दिसते ना, एक माझे पाय कमरेला जोडलेले आहेत, हात खांद्याला जोडलेले, म्हणजे बाहेरून जरी एक दिसत असलं, पण आतमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. वेगवेगळे. तुमचं बुद्धी वेगळी काम करते, तुमचं हृदय वेगळं काम करतं, तुमचे डोळे वेगळे काम करतात, तुमचं मन वेगळं काम करतं, तुमची पचनक्रिया वेगळी काम करते. आतमधले सॉफ्टवेअर वेगळे आहेत आणि याला चालवणारा मन आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. त्याने ग्रासलं का ग्रासावयाला, ग्रासलं त्यानं जाणार आहे. म्हणून जगत असताना ज्ञानोबा माऊली किती कळाले, अरे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आहेत माझे नामदेव महाराज आहेत. बरं का, नामदेव महाराज असले लढीवाळ भक्त आहेत. आणि काय नामदेवानं घासाची भाजी आणावी, ज्वारीची भाकरी आणावी पांडुरंगाला खाण्याकरता. तुमच्याकडे आहे का ना? मग असं पांडुरंगाला खाण्याकरता अशी ज्वारीची भाकरी, घासाची भाजी, आणि मग असा घास मोडावा नामदेव महाराजांना. आणि मग नामदेव महाराजांना पांडुरंगाच्या तोंडाजवळ असा घास न्यावा. पांडुरंगा खा की. तिखट नाही ना? नाही ना, खा ना. पेढे खातोस मला म्हणतोस तिखट नाही का? हा, आईनं दिले, आईच्या हातची आहे. आणि मग असं नामयानं भाकरी खाऊ घालाव्यात. कुणाला? देवाला, पांडुरंगाला साक्षात. चावू नकोस. मागच्या वेळेस चावला होतास म्हणलं. एवढं प्रेम आहे नामा. तू नसला तर कसं होईल रे माझं? पांडुरंगाने म्हणावं, पांडुरंगाने रडावं, नामाने असं करावं. मी आहे म्हणून तू आहेस. हा, मी नसतो तर पेढे खाऊन दिवस काढावं लागले असते म्हणला. हा, एक दिवस आईच्या हातची आंघोळ तुला घातली की नाही? नामयानं पांडुरंगाचे कपडे, पांडुरंगानं नामयाचे कपडे. बरं का, जा म्हणला, गंगाळात असं पाणी देईल माझी आई, तुझ्या डोक्याला तेल लावल, काय गरम पाणी आहे. नामा इथं गार पाण्याने आंघोळ घालतात. गरम कसं असतं तुला पाठवतो एकदा. असा मस्त पैकी तुला आंघोळ घालेल, उठणं लावेल म्हणले. काय माझ्या आईचा हात आहे म्हणलाय. आणि पांडुरंगाला पाठवावं नामयाचे कपडे घालून. मग नामयाच्या आईनं नामदेव समजून पांडुरंगाला आंघोळ घालावी. आणि इकडं पांडुरंगाच्या जागेवर नामदेव महाराज. पांडुरंगाने सांगावं, नामा लोक पेढा असा इथं ठुतात, खाऊ नकोस. खाशील फिशील. म्हणले बर नामा काय म्हणला ते?
ओळखशील का रे मला कुठंही? अरे कुठंही केव्हाही कसाही भेटत जा, ओळखल म्हणला. हो. नामदेवाला एवढा अहंकार झालेला. ओळखल, हो ओळखल म्हणला. हे डोळे तुझ्या करताच आहे. काय म्हणले माझे नामदेव महाराज? सूर घ्या इकडे. आवाज मोठा करा. कस काय संपली तुमच्याकडे गेले गेले? लावा तिथे. विठाला 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 ओळखशील का? असं राहू दे. ओळखल म्हणलं. पण एवढा अहंकार झाला नामदेव महाराजाला, बरं का? दुसऱ्या दिवशी काकडा चालू होणार होता आणि मग नामदेवाला रुक्मिणीने हाक मारले पांडुरंगाला. पांडुरंगाने हाक मारले रुक्मिणीला. रुक्मिणी म्हणले काय? नामा म्हणला तुला ओळखल म्हणला. असं उद्या काकडा चालू होणार आहे, सकाळी 4ला चंद्रभागेत येणार आहे नामा. मग आपल्याला ओळखतो का बघू आपण. म्हणलं ठीक आहे. मग पांडुरंगाने दुसऱ्या दिवशी असा मोठा घिसडी झाला. नामदेव वा असा मोठा घिसाडी. घिसाडी माहित आहे ना? कुराडी वेळी करतो तो घिसाडी. तो असा तांगा रुक्मिणीला घिसडीन केलं. 12 फुटाचा घिसाडी, काळा भांगार, 2 दात असे बाहेर आलेले, एवढा मोठा जबडा, गळ्यात काळी पेटी, कोपरी घातलेली, 2 टाके धोतर आचकोचे खवलेलं. आणि मग असा गरुडाला गाढव केला, तांगा केला, चंद्रभागेत गेला तांगा. आणि तेवढ्यामध्ये नामदेव महाराजांना पाहिलं. अरे देवा, काय लोक बनवलेत रे, काय माणसं आहेत. घाबरायला लागले नामदेव बुवा. आणि मग पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी म्हणजे मालकीन, कारभारीन, जे सरकार, हांडी लगाव, हंडी लगाव, इतनी सुबह मुझे भूक लगे है, खाना है. मग दगडाची चूल, त्याच्यावर हंडाड, मग त्याच्यामध्ये डालू क्या सरकार, बिल्ली है हमारी. मांजर होती टांग्यात, आणली पिल्ला सगटन, करकन टमाटे कापाय तशी कापली टाकली हांड्यात. हो गई क्या हंडी? नहीं सरकार, अभी बाकी है, भर नहीं रही हंडी. कुत्ता काटो, पकडलं कुत्र, कापलं टाकलं त्या हंडे. नामदेव महाराज विठाल 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 विठाल, घाबरलेलं नामदेव महाराज. हो गई क्या? भर नहीं रही सरकार. गाढवाला कापा. गाढव लगेच पांडुरंगा बसे. देवा काय? फक्त गाढव व्हायची बोली होती, कापायची नव्हती. ते गरुड होत ते. गरुडा हे फक्त सगळं ते समोर बसलं का आंघोळीला. नामदेव त्याला घाबरायचं काम चालू आहे. तुला मी कापतो पुन्हा जिवंत करतो, जरा राहा ना जरा माझ्या बाजूला. ते म्हणले मग ठीक आहे सरकार, काटो मुझे, जितना जितना काटना है उतना काट लो. सरा सरा गाडव कापलं टाकलं हांड्यात तरी भरा ना. मग पांडुरंगाने विचारलं, हांडी भरली का? आणि मग रुक्मिणी सांगते, नाही सरकार, नुसतं नामदेव महाराजाकडे ते घिसाडीत 2 पावलं पुढे सरकलास. नामदेवाला वाटलं आपल्याला पकडून कापून टाकणार हांडीत. जे नामदेव महाराजांनी तांब्या तिथंच टाकला, धोताराचा पिळही तिथंच ठेवला ना, असं पळलं. आणि मग पांडुरंग म्हणू लागले, रुक्मिणी काय आता हे डायरेक्ट घरी जाणार नाही, डायरेक्ट मंदिरात येणार आहे ना, आपण याच्या अगोदर मंदिरात जावं लागेल आपल्याला. आणि मग रुक्मिणी पांडुरंग याच्या अगोदर मंदिरात आहे. मग ते नामदेव महाराज वाचलो. काय लोक देवा, गाढव कापतात, मांजरी कुत्रे कापतात आणि खातात. मला पण पकडला असता देवा त्यानं. अरे नामा, तुम्हीच होतो. तू गप. अरे मीच होतो. नाही, अरे मी होतो नामा. रुक्मिणी काय तुझं काय विसरलं नामा? तिथं ते म्हणले धोतर आहे, चांदीचा तांब्या आहे. असं आण बरं तो तांब्या. बघ नामदेव महाराजांनी वाचलं नाव. अरे तर माझंच आहे, माझाच तांब्या आहे चांदीचा. धोतर अरे हेच आहे ना माझंच, निळ्या काठाचं धोतर माझंच आहे. अरे मग तू मला ओळखू शकला नाही. तू रात्री म्हणत होता तू कधी केव्हा येईन, कसाही ये तुला ओळखल. माझे डोळे तुझे डोळे कशावर आहेत?
आणि मग विसोबा खेचराकडे पाठवलं, मग दृष्टी दिली, मग हे वाळवंटात आलं, मग रोटी करायला लागलं, मग श्वानाच्या रूपानं देव आले आणि मग रोटी उचलीन पळायला लागले. नामाने वाटी घेतली तुपाची, देवा थांब, अरे देवा थांब, अरे देवा थांब. नामा घेऊन तुपाची वाटी, हाती तूप वाटी कोरडी रोटी कैसी खाती काशी घेणा तूप. आणि मग देव कुत्र्याच्या रूपात आलेल्या जागेवर थांबले. कसं ओळखलं, कसं ओळखलं? अरे माझे डोळे आता तुझ्या चरणावर आहे, ते खेचराने दिलं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. मग आणखीन काय कळालं? अरे देवा नामदेव बुवा आहेत, परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातले ख्यातनाम रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या समवेत राहतात हे. म्हणून आता टाळी वाजून भजन करायची वेळ झाली आपली. 10:44. आपापले निष्पाप हात वरती करा. निष्पाप हात, ज्या हाताने पाप केलं नाही, ज्या हात पाप करणार नाही, असे हात वरती करा. असंच हे माझ्या आई कर्णभर हात. आणि कीर्तनातली टाळी वाजायची. एकच टाळी झाले चंद्रभागे थांबा की. माझा ज्ञानराज गोपाळांशीला या वाटे. एक टाळी म्हणजे नेमके कसे? सभेतली नाही, कीर्तनातली. एक रखुमाई रखुमाईच्या पती सोयरी. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम,
ते मज प्रेम सर्व काळ. विठू माऊले हाशीवर दे, संचारुणी राही हृदय माझ्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. शेवटच्या चरणात महाराज तुका
झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर